नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। रोज रोज त्याच भाज्या चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी। आज आपण चमचमीत आणि टेस्टी अशी छोले बिर्याणी कशी बनवायची हे येथे बघणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होते आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल अशी ही बिर्याणी बनते। चला तर मग वळूया आजच्या चमचमीत आणि टेस्टी रेसिपीकडे। आणि अगदी नवीन रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी आपण येथे काबुली चणे घेतलेले आहेत। आता 200 ग्रॅम काबुली चणे मी रात्री भिजत घालून ठेवलेले होते। 7 ते 8 तासामध्ये हे छान असे आपण बघू शकता भिजलेले आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 तमालपत्र, 2 काळी विलायची आणि थोडस मीठ टाकून याला शिजवून घेणार आहोत। आता कुकर मध्ये याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे छान असे हे मऊसूत शिजतील। आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि हे कुकरला शिजायला ठेवून देऊया। आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेतलेली आहे। येथे मी 2 टोमॅटो, 2 ते 3 कांदे, पुदिना, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता अर्धा किलो आपण बिर्याणीचा राईस घेतलेला आहे। हे बघा 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहे। आपले छोले छान असे शिजलेले आपल्याला इथे दिसत असतील। मऊसूत असे आपले छोले शिजून तयार झालेले आहे। आता हे साईडला ठेवून देऊया। एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। जेवढे आपण तांदूळ घेणार आहोत ना त्याच्या 1.5 पट फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण भात फारही आपल्याला इथे शिजवायचा नाहीये। फक्त 80% तांदूळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा भाताच्या तांदळाचे 1.5 पट पाणी मी टाकून घेतलेलं आहे। यामध्ये 2 ते 3 आपण तमालपत्र, 2-3 आपण लवंग आणि 2 ते 3 मी येथे काळी मिरी टाकलेली आहे आणि 2 हिरवी वेलायची सुद्धा येथे टाकून घेतलेली आहे। पाण्याला उकळी आली की आपण हा तांदूळ छान असा स्वच्छ धुवून ठेवलेला होता तो थोडा थोडा करून या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात बनवून तयार होतो हा। आता झाकण ठेवून देऊया। इकडे आपले छोले सुद्धा शिजून रेडी झालेले आहे, थंड झालेले आहे। आता एका कढईमध्ये आपण 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान अशी सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता आलं लसूण पेस्ट फ्राय झाले की त्यामध्ये कांदे सुद्धा आपण बारीक चॉप केलेला टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा सॉफ्ट होईपर्यंत ह्याला सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे। आता कांदा सुद्धा आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे। या स्टेजला आपण येथे टोमॅटो सुद्धा टाकून घेणार आहोत। थोडा थोडा करून सर्व टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो सोबतच टाकायचा नाहीये, नाहीतर कांदा शिजायला भरपूर वेळ लागतो सॉफ्ट होण्यासाठी। हे बघा टोमॅटो सुद्धा आपला सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि छान असा याचा सुगंध सुद्धा सुटायला लागलेला आहे। आता इथे काही पावडर मसाले टाकून घेतलेले आहे। यामध्ये आपण जिरे सुद्धा 1 चमचा टाकलेले आहे, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला सुद्धा आपण 2 चमचे येथे टाकलेला आहे। लाल तिखट सुद्धा आपण 1 चमचा टाकून घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा यामध्ये छोले मसाला सुद्धा आपण ऍड केलेला आहे। आता हे मसाले टाकले की थोडस मिक्स करून आपण एक अर्धा कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही आणि छान असे शिजून निघतील। आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले छान असे शिजून घ्यायचे आहे। पाणी टाकल्यामुळे याची छान अशी ग्रेव्ही तयार होते, आपण बघू शकता येथे। आणि जर जास्त शिजलं नाही तर मॅशरच्या साहाय्याने थोडस याला मॅश करून घ्यायचं। आता शिजून घेतलेले जे छोले आहेत म्हणजेच काबुली चणे ते थोडे थोडे करून सर्व या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे बघा अतिशय सुंदर असा याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे। थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुदिना सुद्धा मी यामध्ये थोडासा टाकून घेतलेला आहे। हे बघा आता हे छान अशी क्रीमी मलाईदार आपली बिर्याणी होण्यासाठी ना आपण यामध्ये 3 ते 4 चमचे अमूलची मिल्क क्रीम सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता 2 ते 3 मिनिटं फक्त मी झाकण ठेवून घेतलेलं आहे। हे बघा आपली ही बिर्याणी साठीची छोलेची भाजी बनून तयार झालेली आहे। आपण बघू शकता किती छान असा हिचा कलर आलेला आहे आणि छोले सुद्धा छान असे मऊसूत आपले शिजलेले आहे। आता 5 ते 7 मिनिटं झालेले आहे। आपला भात सुद्धा
शिजून तयार झालेला आहे. आपण बघू शकता दाणेदार मोकळा सरसरीत भात आपला छान असा तयार झाला. यामध्ये थोडस बारीक चॉप केलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळून घेतलेला कांदा सुद्धा आपण टाकलेला आहे. आता 2 ते 3 कांदे मी अगोदरच तळून ठेवलेले होते, हे येथे ध्यानात ठेवायचे आहे. आता एका पॅन मध्ये मी असे याला लेयर देऊन घेणार आहे. सर्वप्रथम मी येथे आपण जी भाजी तयार करून घेतलेली आहे छोलेची, ती टाकून यावर पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा टाकून घेणार आहे. हे बघा, आता हे याला एक लेयर देऊन झाला की आपण जो भात तयार करून ठेवलेला आहे तो सुद्धा थोडा थोडा करून यावरती टाकून घ्यायचा आहे. असेच आपल्याला सर्व लेयर 1 बाय 1 देऊन घ्यायचे आहे. हे बघा, किती छान असा आपल्या भाजीचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बिर्याणी मसाला टाकल्यामुळे ना लगेचच बिर्याणीचा सुगंध सुटायला सुरुवात होते. प्रत्येक लेयरवर आपल्याला कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आपल्याला जर आवडत असेल तर थोडासा यावरती बिर्याणी मसाला भुरभुरला तरी सुद्धा चालेल, किंवा टोमॅटोचे बारीक काप करून याच्यावर ठेवले तरी सुद्धा चालू शकेल. आता इथे सर्व लेयर आपले देऊन झालेले आहे. आता सर्वात वरती आपण पुन्हा कांदा, पुदिना आणि कोथिंबीर ठेवून 2 ते 3 मिनिटं फक्त याला झाकण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, इथे फूड कलर ऍड केलेला आहे. आता ऑरेंज आणि ग्रीन कलर मी यावरती टाकून घेणार आहे, म्हणजे हे दिसायलाही छान दिसतं. नाही टाकला तरी सुद्धा काहीच हरकत नाही, परंतु यामुळे अगदी छान अशी आपली बिर्याणी दिसते. हे बघा, ग्रीन कलर सुद्धा मी येथे टाकून घेतलेला आहे. आता आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. प्लेट मध्ये सर्व करून घेऊया आणि गरम गरम खाण्यासाठी बिर्याणी तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.